जेव्हा तुमच्याकडून एखादी मोठी चूक होते तेव्हा तुमची रास ही कशी वागते? 12 राशींचा एगो आणि मानसशास्त्र. माणूस म्हटल्यावर चुका या होणारच, पण जेव्हा आपण चुकीचे असतो तेव्हा आपली रास त्या परिस्थितीला कसं सामोरं जाते? कोणी लगेच माफी मागतो तर कोणी स्वतःचा बचाव करण्यासाठी शब्दांचे खेळ रचतो. तुमच्या स्वभावाचं हे वास्तव्य जाणून घेऊया. मेष, सिंह आणि धनु शब्दांपेक्षा कृतीतून माफी. तुम्ही अग्नितत्वाचे आहात. तुमचा इगो आणि स्वाभिमान खूप मोठा असतो. जेव्हा तुमच्याकडून चूक होते तेव्हा तुमच्या तोंडून सॉरी, माझी चूक झाली हे शब्द सहजासहजी बाहेर पडत नाहीत. सुरुवातीला तुम्ही रागाने स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा तुमचा राग शांत होतो आणि तुम्हाला आतून चूक समजते तेव्हा तुम्ही शब्दांनी नाही तर कृतीतून माफी मागतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला मदत करून, तिला आवडणारी गोष्ट करून किंवा तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागून न कळतपणे तुमची चूक भरून काढतात. वृषभ, कन्या आणि मकर. तार्किक स्पष्टीकरण आणि दुरुस्ती. तुम्ही पृथ्वीतत्वाचे आणि अत्यंत प्रॅक्टिकल आहात. जेव्हा तुम्ही चुकीचे ठरता तेव्हा तुम्ही भावनांमध्ये न वाहता तर्क शोधता. ही चूक माझ्याकडून का झाली याचे तुम्ही समोरच्याला पूर्ण स्पष्टीकरण देता. तुम्ही फक्त माफी मागून थांबत नाही, तर तुम्ही ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्वरित पावले उचलतात. तुमचं लक्ष रडत बसण्यावर नसून आता पुढे काय करायचं आणि नुकसान कसं भरून काढायचं यावर असतं. मिथुन, तूळ आणि कुंभ शब्दांचा खेळ आणि विषय बदलणं. तुम्ही वायुतत्वाचे आहात आणि संवादात अत्यंत हुशार. जेव्हा तुम्ही पकडले जाता किंवा तुमची चूक उघडकीस येते तेव्हा तुम्ही अत्यंत शांतपणे शब्दांचा खेळ करता. तुम्ही स्वतःची चूक मान्य करतात, पण ती अत्यंत चालाखीने समोरच्याच्याच वागण्यावर ढकलतात. मी असं केलं कारण तू तसं वागला होतास, हे तुमचं वाक्य असतं. वाद वाढू नये म्हणून तुम्ही पटकन विषय बदलता आणि वातावरण हलके फुलके करण्याचा प्रयत्न करतात. कर्क, वृश्चिक आणि मीन. प्रचंड अपराधीपणा आणि स्वतःला शिक्षा. तुम्ही जलतत्वाचे आणि अत्यंत हळवे आहात. जेव्हा तुमच्यामुळे कोणाचं दुखावलं जातं तेव्हा तुम्हाला जगातील सर्वात मोठा अपराधीपणा वाटतो. तुम्ही लगेच आणि मनापासून माफी मागता, पण समोरच्याने तुम्हाला माफ केलं तरीही तुम्ही स्वतःला माफ करू शकत नाही. तुम्ही त्या चुकीचा विचार करून करून रात्रभर रडता आणि स्वतःला मानसिक शिक्षा देत बसतात. हा अपराधीपणा तुमच्या मनातून कित्येक महिने जात नाही. चूक होणे हा माणसाचा स्वभाव आहे, पण ती चूक मान्य करून सुधारणे हा ईश्वरी गुण आहे. अहंकार माणसाला एकटं पाडतो तर नम्रता नाती जोडते. स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका. मनाचं ओझं आपोआपच हलकं होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कर्क राशी. गोड बोलणाऱ्या लोकांना ओळखा, तोंड काळं होणार, एक सत्य बाहेर येणार. जय महाकाल. कर्क राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, कधी कधी आयुष्य जगताना आपण इतकं थकतो की वाटायला लागतं देवाला तरी आपली आठवण येत आहे का, की तो आपल्याला पूर्णपणे विसरून गेला आहे. पण आज मी तुम्हाला एका मोठ्या सत्याची जाणीव करून द्यायला इथे आले आहे. देव कुणालाही विसरला नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि नियतीचं चाकं जेव्हा उलटं फिरतात ना, तेव्हा आजवर ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, तुमच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर बसला आहे, त्या प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशोब हात चुकता करावाच लागतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक विलक्षण आणि नवं वळण देणारा ठरणार आहे. कारण ज्या लोकांनी आजवर तुमच्या हसण्याचं काम केलं, तुमच्या परिस्थितीची टवाळकी केली आणि तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला समाजात नेहमीच कमी लेखलं, त्यांचा अहंकार आता बुरुज, आता असा काही जमीनदोस्त होणार आहे की समाजासमोर त्यांचं तोंड काळं होणार आहे. हे मी फक्त हवेत बोलत नाही किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी सांगत नाही, तर निसर्गाचा असा पक्का न्याय आहे की जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला शेवटी कापावं लागतं. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. कर्क राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आजवर अत्यंत शांत राहून फक्त इतरांचे टोमणे सहन केले, स्वतःच्या भावनांना मनात दाबून ठेवलं. कित्येक रात्री उशीत तोंड लपवून एकट्याने रडत राहिलात, पण आता ती अन्यायाची काळ रात्र ही पूर्णपणे संपत आली आहे आणि पहाटेचा उजेड तुमच्या दारात उभा आहे. आजवर तुम्ही ज्या लोकांवर जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवून धावून गेला, त्यांनीच तुमच्या भावनांशी मोठा खेळ केला. कारण तुम्हाला एकटं पाडलं आणि गरज संपल्यावर वापरलेल्या कागदासारखं तुम्हाला फेकून दिलं. पण नियतीचं चक्र आता उलट दिशेने फिरू लागलं आहे.
हे लक्षात ठेवा. ज्या समाजाने आणि नातेवाईकांनी तुम्हाला हिणवलं, तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या, तेच लोक आता तुम्हाला तुमची भरारी पाहून तोंडात बोटं घालतील आणि त्यांच्या गर्वाचा फुगा एका क्षणात फुटून जाईल. कर्माचा हा न्याय असा आहे, इतका कठोर असतो की राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. हीच अभूतपूर्व वेळ आता तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. वर्षानुवर्षाच्या संकटाशी तुम्ही एकटे झुंजत होतात. त्या प्रत्येक संघर्षाची परतफेड आता स्वतः ईश्वराच्या दरबारातून होणार आहे आणि ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली, तुमचं हसणं हिरावून घेतलं, त्यांना अशी जबरदस्त चपराक बसणार आहे की त्या आयुष्यात पुन्हा कधी कोणाचा विश्वासघात करण्याचं धाडस करणार नाही. तुमचे अश्रू, तुमची तळमळ आणि तुमचं प्रामाणिक कष्ट हे देवाने आजवर मूकपणे शांत राहून पाहिलं आहे आणि म्हणूनच आता तो स्वतः ढालीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. कर्क राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आता आपण त्या अद्भुत प्रवासात एका अशा वळणावर आलो आहोत जिथे वर्षानुवर्ष अडकलेली कामे आणि रखडलेली तुमची प्रगती अचानक रॉकेटसारखी वेगाने झेप घेणार आहे. ज्या नोकरीत तुम्ही अहोरात्र राबूनही तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्यांनाच मिळत होतं, जिथे पगारवाढ आणि प्रमोशन कायमचं लांबणीवर पडत होतं, त्या अडकलेल्या नोकरीत आता अशी सकारात्मक चक्र फिरणार आहे की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्याचा धक्का बसेल. वरिष्ठ अधिकारी स्वतःहून तुमच्या कौशल्याचं कौतुक करतील आणि जे पद तुम्हाला हवं होतं ते आता सन्मानाने तुमच्या पत्रात देखील पडणार आहे. जर आपण दुसरीकडे विचार केला तर ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे नवीन उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नात सतत अडथळ्यांची शर्यत लढत होते, गिऱ्हाईक टिकत नव्हतं, आर्थिक चक्र ठप्प झालं होतं, त्यांना सर्वांना आता एक अफाट गती मिळणार आहे. नवीन दार आपोआप उघडतील, अडकलेला जुना पैसा घरी येईल आणि तुमच्याच व्यवसायाचा आलेख असा उंचावेल की जे स्पर्धक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता चकित होऊन बघत राहतील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, ही भरभराट फक्त तिजोरीपुरती मर्यादित राहणार नाही तर तुमच्या घरातही एक हलवा आणि एक सुंदर बदल घडणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरात साचलेली अनामिक अडगळ, शिल्लक कारणावरून उसळणारी वादळं, नकारात्मक वातावरण आणि रोज सकाळी उठताच डोक्यावर बसणारा आर्थिक चिंतेचा भार आता हळूहळू विरघळला जाईल. घरातल्या माणसांमध्ये पुन्हा एकदा आपुलकीचा ओलावा देखील निर्माण होणार आहे. जुनी भांडणं विसरली जातील आणि घरात पुन्हा एकदा हास्याची आणि शांततेची लहर पसरणार आहे. आता यासोबतच तुमच्या आरोग्याच्या बाबतीत मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यातली विनाकारण चिडचिड, छोट्या गोष्टींवरून उडणारा संताप, रात्री झोप न लागणे आणि मनात सतत घोंगावणारी अनामिक भीती आता कायमची थांबणार आहे. तुम्ही पुन्हा मनमोकळं हसाल, शांत झोप घ्याल आणि एक नवीन चैतन्य शक्ती तुमच्या शरीरात देखील येईल, ज्याने एकेकाळी तुम्हाला ओव्हरलं होतं. गरजेच्या क्षणी पाठ फिरवली तेच लोक आता स्वतःहून तुमच्या दारात येऊन आदराने बोलतील आणि तुमच्या सल्ल्याशिवाय पाऊल टाकणार नाही. कारण कर्माचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा जे तुमचं वाईट चितत होते तेच तुमच्या यशात टाळ्या वाजवायला भाग पडतं. मित्रांनो, या शक्तिशाली प्रवासात आता आपण सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एका बाजूला तुमची भरभराट सुरू होणार आहे तर दुसऱ्या बाजूला एक मोठं संकट सावलीसारखं वाट पाहत उभं आहे. म्हणूनच सुरुवातीलाच सांगितलेली ही गुप्त सूचना अजिबातच चुकवून दुर्लक्षित करू नका. कर्क राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, येणाऱ्या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि विशेष करून अशा व्यक्तींवर जो अचानक तुमच्या आयुष्यात हवा तितका जवळ येण्याचा प्रयत्न करतो, ज्याने आजवर साधी विचारपूसही केली नव्हती पण आता ती व्यक्ती गोड बोलून तुमच्या प्रत्येक होला हो मिळवत आहे आणि जीवाभावाचा असल्याचा देखील आणत आहे. असा माणूस तुमच्या याच चांगल्या वेळेचा आणि तुमच्या हळव्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा आर्थिक संकटात किंवा भलत्याच अडचणीत टाकू शकतो. तुमचा चांगुलपणा हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू नये म्हणूनच तुमची गुपितं, तुमचं भविष्यातलं आर्थिक नियोजन किंवा महत्त्वाच्या योजना अशा कोणत्याही व्यक्तीला उघड करू नका. कारण नकाशा दाखवून रस्ता विचारण्यानेच नेहमी पाठीत वार केला आहे हे विसरू नका. नियतीचं चक्र जेव्हा फिरतं तेव्हा देव तुम्हाला भरभराट तर देतोच, पण त्यासोबतच तुमची कसोटी पाहण्यासाठी अशा लांडग्यांनाही तुमच्या वाटेवर पाठवतो. त्यामुळे प्रत्येक पावलावर सावध आणि सतर्क राहा. आता मित्रांनो, या संपूर्ण कर्मचक्रात स्वतःचा आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी, वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी
एक साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरातील देवापुढे किंवा जवळच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा एक छोटा दिवा लावा आणि शांत चित्ताने डोळे मिटून ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करा. हा तिळाचा तेलाचा दिवा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि अंधार पळवून लावेल. भगवान महादेवांचा हा जप तुमच्या भोवती अवैध संरक्षण कवच निर्माण करेल. त्या साध्या उपायाने डोक्यावरचा सगळा ताण हलका होईल, घरात समृद्धी आणि सकारात्मकतेचं आगमन होईल आणि जो तुमचं वाईट चित्त आहे त्यांचे सगळे डावपेच आपोआप मातीत मिसळून जातील. कारण कर्माचा न्याय जेव्हा सुरू होतो तेव्हा मोठ्या मोठ्यांचे अहंकार क्षणात मातीत मिसळतात. ज्यांनी तुमच्या मार्गात काटे पेरले ते स्वतः आता त्यात अडकणार आहे हे लक्षात ठेवा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ईश्वराची हीच खरी ताकद आहे. जो न्यायाच्या बाजूने उभा राहतो त्याला कधीच हार मानावी लागत नाही. आता तुमची वाईट वेळ संपली असून विजयाचा नवा सूर्य उगवत आहे. या बदलांचा तुम्ही स्वीकार करा आणि पूर्ण विश्वासाने पुढे पाऊल टाका आणि तुमचा नशीब सूर्यासारखं लखलखून उठणार आहे. मित्रांनो, कर्माची ही ताकद असते. जेव्हा तुम्ही प्रामाणिक राहून फक्त स्वतःचे काम करत राहतात तेव्हा ईश्वर स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो आणि तुमच्या विरुद्ध रचलेले प्रत्येक कारस्थान आपोआप उद्ध्वस्त करतो. कर्क राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, आता तुम्हाला मागे वळून पाहण्याची किंवा कोणाच्याही दबावाखाली जगण्याची अजिबातच गरज नाही. जो संयम तुम्ही आजवर बाळगला आहे, तो त्याग तुम्ही केला आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळणार आहे. फक्त स्वतःवर आणि महादेवांच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवा. तुमच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे. कर्क राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला स्वतःच्या कर्मावर आणि या सृष्टीच्या नियमांवर आणि ईश्वराच्या न्यायावर मनापासून विश्वास असेल तर आजच या शुभ बदलांचा मनापासून स्वीकार करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि अभिमानाने जय शंभू नारायण नक्की लिहा. स्वतःला सकारात्मक ऊर्जेने जोडून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या इतर कर्क राशीच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कर्मचक्राची जाणीव होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.